आज सकाळी ना माझी इथे जरा घाईघाईच कामे चालू होती, कारण मला उठायला थोडासा उशीर झाला होता आणि यांना लवकर जायचं होतं. मग काय फ्रेश झाले, त्यानंतर लगेच कणिक मळून घेतली आणि इथे लगेच भाजीची तयारी केली. आज दोडक्याची भाजी बनवायची होती, त्यासाठी मी इथं वाटण तयार करून घेतलं. दोडके तर मी आधीच चिरून घेतले होते आणि कोथिंबीरही चिरून घेतली. त्यानंतर ना मग मी इथे लगेच कढईमध्ये तेल टाकून ते दोडके फ्राय करून घेतले थोड्या वेळ, कारण मसाला भरून थोड्या वेळ फ्राय केले की टेस्ट मस्त येते. आज ना जरासा स्वयंपाक बनवायचा कंटाळा चालला होता, त्यामुळे थोडंसं लेट झालं. आधी तर वाटत होतं टिफिनच नाही द्यावं, पण नंतर म्हटलं नको, म्हणून पटकन उठले आणि टिफिनची तयारी केली. भाजी तर तयार होतच होती, त्यासोबतच मग मी इकडे लगेच चपात्या बनवायला घेतल्या. भाजी ती तोपर्यंत बनवून रेडी झाली. त्यांचा टिफिन भरून दिला आणि त्यानंतर ना मग मी माझी इथे चहा पीत बसली होती. त्यांचा चहा नाश्ता वगैरे करून दिला होती, मी माझंच राहिलं होतं. मग मी चहा पीत बसले निवांत. आणि दुपारच्या वेळी ना खूप गरमी होती सध्या, त्यामुळे ना मग मी ती मस्त ताट पीत बसले होते. आणि संध्याकाळची मग तयारीला लागली. संध्याकाळी मी टाकलं होतं डाळ भात लावून दिला आणि मग ते भाजीची तयारी करायची होती. मग मी इथे आज कारलं बनवते. ती कोणाकोणाला आवडतं कारलं नक्की कमेंट करून सांगा, माझं तर फेवरेट आहे. असं चला, असा काही होता मेनू आज जेवणामध्ये. असा मेनू होता आज जेवणामध्ये. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय.